नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसानचा हप्ता मिळाला, पण जे काही नमो शेतकरीचा हप्ता मिळणार आहे तो अद्याप का मिळाला नाही आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता हा कधी मिळणार आहे? शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका. तुम्हाला माहीत आहे शेतकरी मित्रांनो की PM किसानचा हप्त्यासंगच नमो शेतकरीचे हप्ते इथून मागे मिळत होते, पण मागचे 2 हप्ते झाले सलग PM किसान संघ मिळत नाहीत. त्याचबरोबर PM किसानपासून 2 लाख शेतकरी देशातील अपात्र करण्यात आहेत व नमो शेतकरीचे बी बरेचसे शेतकरी अपात्र करण्यात आहेत. आता कोणते शेतकरी अपात्र करण्यात आहेत आणि कोणते शेतकरी पात्र आहेत संपूर्ण पहा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही शेतकरी अपात्र करण्यात आहेत त्यांची कोणकोणती कारणं असणार आहेत. पहिले समजाच कारण आहे ते म्हणजे की तुम्ही जी काही जमिनीचे लँडची प्रॉब्लेम आहे ती बरेचशा शेतकऱ्यांना येत आहे आणि लँडच्या प्रॉब्लेममुळं बरेचसे शेतकरी अपात्र होत आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपली जी काही तुम्ही सातबारा होर्डिंग लावली आहे ती अपडेट करून घ्या. त्यानंतर दुसरी प्रॉब्लेम म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे काही PM किसान नमो शेतकरी या दोन्हीसाठी बी तुमची जे काही फॉर्म ID आहे ती जर काढलेली नसेल तर तुम्हाला PM किसान नमो शेतकरीत नाही पीक विमा असो किंवा अनुदान असो काहीच मिळणार नाही, असं सरकारने साफ सांगण्यात आले आणि फॉर्म ID बंधनकारक करण्यात आली. त्यामुळे फॉर्म ID काढली नसली काढा, आणि जर काढली अशी तरी पण काही शेतकऱ्यांची अपडेट करायची असेल ती करून घ्या. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे आणि KYC केलेलं आधार कार्ड पाहिजे, तर तुमचे हे बाकी कागद काम करतात. आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर कोणत्याही काम करत नाही. आणि शेतकरी मित्रांनो, हे झाले कारण. त्यानंतर समजात मुख्य आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुमच्या कुटुंबातून संपूर्ण म्हणजे काय प्रत्येक व्यक्तीच्या नावावर शेती असेल, म्हणजे की तुमच्या भावाच्या असन, आईच्या असन, मुलाच्या असन, बायकोच्या असन, तर शेतकरी मित्रांनो तुमच्या कुटुंबातून फक्त तुम्ही म्हणजे की जे काही मेन माणूस असन तेच पात्र राहणार, बाकी शेतकरी अपात्र करण्यात येणार. म्हणजे की बाकी तुमच्या कुटुंबातली व्यक्ती अपात्र करण्यात येणार. असेच शेतकरी नमो शेतकरी आणि PM किसानपासून अपात्र झालेले आहेत. प्रत्येक कुटुंबातून फक्त एकच शेतकरी पात्र राहणार. पण इथून मागं कसं होतं, एका कुटुंबानं म्हणजे तुमच्या नावावर सातबारा असली की तुम्ही PM किसानसाठी पात्र होते आणि तुम्हाला वार्षिक लाभ मिळत होता 6,000 रुपये. पण शेतकरी मित्रांनो, आता सरकारने फक्त एकच कुटुंबातून एकच शेतकरी पात्र ठेवला आणि त्यालाच वार्षिक लाभ 6,000 रुपये देण्यात येत आहे. शेतकरी मित्रांनो, राहिला मुद्दा PM किसानचा 8वा हप्ता. तर शेतकरी मित्रांनो, नगरपालिकेच्या जे काही निवडणूक आहेत त्या संपल्यानंतर PM किसानचा मिळालाच आहे, पण नमो शेतकरीचा 8वा हप्ता हा लवकरात लवकर वितरण करण्यात येईल असं सांगण्यात आले. पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर हे कागद पूर्ण केले नसताल तर करून घ्या आणि मित्रांना पाहुण्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते बी महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.